आज माझ्या कॉस्मेटिक शॉपमध्ये एक छोटासा प्रसंग घडला आहे, तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. पण त्या प्रसंगाने मला इतका मोठा विचार करायला लावला. कसं आहे ना, आज एक ताई दुकानात आल्या होत्या. त्यांना फक्त ₹10 फेस पॅक हवा होता. हा जो तुम्ही पाहताय ना, तो त्यांनी घेतला. ओके. सो थोड्या वेळाने मला म्हणाल्या, "ताई थांबा जरा, मी पेमेंट करते." मी म्हटलं, "हां, ठीक आहे, काही हरकत नाही." आणि 5-10 मिनटं झाली असतील. त्यांनी त्यांच्या लगेच नवऱ्याला फोन केला, की "ताई तुमचा जीपेचा स्क्रीनशॉट मला हवा होता." मी म्हटलं, "ठीक आहे, घ्या." आणि त्यांच्या नवऱ्यांना पाठवला. ₹10 पाठवायला सांगितलं त्यांनी. पैसे आले तेव्हा मला त्याने ₹10 दिले. ओके. सो त्या क्षणी मला जाणवलं, प्रश्न फक्त ₹10 नव्हता हो. प्रश्न होता आर्थिक स्वावलंबनाचा. म्हणजे स्वतःच्या ह्याचा. कल्पना करा, जर आपल्याला स्वतःच्या छोट्या-छोट्या गरजांसाठीही कोणावर डिपेंड राहायची वेळ येते, म्हणजे कोण दुसऱ्याची वाट पाहावी लागते, की तुम्ही पैसे पाठवा आणि मग मी ते पैसे पुढे पे करेन. हे किती कठीण असेल ना. म्हणजे कसं ना, म्हणून मी प्रत्येक महिला माझं एकच सांगणं आहे, की इथे प्रश्न फक्त पैशाचा नाही आहे किंवा आता ₹10 नाही आहे. फक्त एवढंच, की कमाई मोठी असणं गरजेचं नाही आहे. कमाई छोटी असली ना तरीही चालेल, पण स्वतःची असणं खूप गरजेचं आहे. कारण की कसं इतकं मला ते पाहिल्यावर असं हे झालं, की अरे सिरियसली ₹10साठी पण आपण कोणावर तरी डिपेंड आहोत. सो जेव्हा तुमच्या पर्समध्ये तुमच्या मेहनतीचे पैसे असतात ना, तेव्हा फक्त खर्च करण्याचा स्वातंत्र्य मिळत नाही, तर आत्मविश्वास आणि स्वाभिमान ही मिळतो, बरोबर ना. आणि निर्णय घेण्यासाठी ताकदही मिळते, बरोबर. जर तुम्हाला घर सांभाळताना स्वतःची कमाई सुरू करायची असेल, तर मला इन्फॉचा मेसेज करा, कारण की मीही ह्या फेजमधून गेलेली आहे. सो मला जेव्हा पाहताना एक मनामध्ये प्रश्न आला, की बाई एक वेळ माझीही अशीच होती, की मीही असं कोणावर तरी डिपेंड राहायची, की तुम्ही पाठवताना तुम्ही किती वेळात पाठवाल आणि कंटिन्युअस फोन. सो मलाही हेच म्हणायचं आहे, की प्रत्येक स्त्रीने स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे. कमाई छोटी असो मोठी असो, भले आपण स्वतःच्या कष्टाची असते, बरोबर ना. म्हणजे कोणाकडे हात पसरायची वेळ यावी एवढंही नसावं, बरोबर. सो ज्याला कोणाला कामाबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल, तर त्यांनी पर्सनली मला मेसेज करा, इन्स्टाला कमेंट करा. येस करून मी तुम्हाला डिटेल्स फॉरवर्ड करेन. मीही तुमच्यासारखीच होते आणि आजही मी स्वतःच्या हिमतीवरती सगळ्या गोष्टी घेते आहे. ओके. सो तुम्हालाही माझ्यासारखं एक हाऊसवाईफ करून बिझनेसवुमन व्हायचं असेल, तर त्यांनी मला कमेंट करा. मी तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप गाईड करेन. ओके. थँक्यू.